BDV न्यूज भंडारा डिस्ट्रिक्ट स्पेशल। बैलपोळा हा आज पाहू शकता तुम्ही कसे एकदम फुल भरलेला आहे आणि या गणेशपूरच्या गेट जवळ जो मिशन ग्राउंड आहे आणि आसपासचा एरिया इथे बैलपोळा धडाक्यात भरतो। कशा प्रकारे गर्दी आहे बैलपोळ्याला हे बघू शकता तुम्ही। एकदम फुल भरलेला ग्राउंड आणि रस्त्याच्या दोन्ही कडेला दुकाने लागली आहेत। तर आता आपण जिथे बैलपोळा भरतो तिथे जाऊया आणि बघूया की कशा प्रकारे बैल सजवलेले आहेत आणि कोणते कार्यक्रम आहेत। खुश खबर भंडारा के रूप संगम स्टोर्स में कैमिलियंट अमेरिकन टूरिस्टर बैग के विदर्भ में पहले शोरूम का 10 फरवरी 2025 को भव्य शुभारंभ हुआ है। यहाँ पर स्कूल बैग, कॉलेज बैग और सभी टाइप के ट्रेवलिंग बैग्स मिलते हैं। स्पेशल ऑफर 3 पीस सेट सिर्फ 5,999 रुपए में। तो रूप संगम स्टोर्स में आइए और 50% से 70% तक छूट पाइए। हमारा पता रूप संगम स्टोर्स, गांधी चौक, मेन रोड, भंडारा। तर इथे रस्त्याच्या कडेला बघू शकता दुकाने लागलेली आहेत आणि गणेशपूरची आणि भंडाऱ्यातील पब्लिक सुद्धा इथे पाहायला आलेली आहे बैलपोळा। गणेशपूरच्या प्रसिद्ध बैलपोळा हा पूर्ण भंडाऱ्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि भंडाऱ्यातून सुद्धा इथे बैलपोळा पाहायला लोक येतात। कारण भंडाऱ्याजवळ गणेशपूर गाव असल्यामुळे इथे भंडाऱ्यातील लोक इथे बैलपोळा पाहायला येत असतात। इथे गणेशपूरच्या मिशन ग्राउंडवर पाहू शकता मंचावर इथे आपल्या बैलपोळ्याचा कार्यक्रम चालू आहे। नाव फार मोठे आपल्याकडे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आपले बैल सजवून आणलेले आहेत आणि इथे गणेशपूर ग्रामपंचायतद्वारे कार्यक्रम आणि जे सुद्धा बैल आहेत जे सजवलेले बैल त्यांना बक्षीस देण्यात येते। तर आता इथे कार्यक्रम चालू आहे, बघू शकता कशा प्रकारे जी भागाप्रमाणे परंपरा आहे आपल्या गावाचे लोकप्रतिनिधी आणि लोकसहभागातून इथं छान प्रकारे आयोजन केले जाते आणि सर्वांच्या सहकार्याने इथं या आयोजनाचा यशस्वीरित्या आपण पार पाडतो। बैलपोळा शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा सण आहे। बैलपोळा म्हटलं की शेतकऱ्यांचा जे वर्षभर आपल्या शेतात राबतात त्यांच्या तो जीवलग मित्र, त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारा बैल। आम्हीही शेतकऱ्यांचे पुरण आणि आम्हाला माहित आहे बैलांची जोडीची महत्व। आता कालांतराने बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आणि ट्रॅक्टरने घेतल्यामुळे अनेक लोकांच्याकडे जोड्या आहेत ते कमी झाल्या, फार कमी झाल्या। पण आता पुन्हा आपल्याकडे महाराष्ट्रात आपण बघितलं असेल पटाचा वगैरे थोडासा एक वेगळा आपल्याकडे हे असतो, त्यामुळे जोड्यांची संख्या पुन्हा वाढली आणि काही कामं अशी आहेत शेतात की जोड्याची फार नितांत गरज असते। म्हणून शेतकरी काही लोक आपल्याकडे छंद म्हणूनही जोड्या ठेवतात आणि आपल्या गावात पहिले 50च्या वर जोड्या राहायच्या, आज 10च्या जवळपास आहेत। आणि पोळाचा हा जो सण आहे हा सर्व शेतकऱ्यांच्या सगळ्यात उत्साहाचा सण आहे आणि या क्षणात सगळे आपण गावकरी सामील झालो त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद मानतो। आयोजकांनी आम्हाला मंचावर बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद। आणि जे परीक्षण मंडळ आहे त्यांनी लवकरात लवकर वेळ होत आहे, त्यांनी लवकरात लवकर निकाल द्यावा आणि जोडी मालकांना आपल्या घरी जाण्यासाठी मोकळा करावा। अशा प्रकारे बैलपोळ्याचा कार्यक्रम चालू आहे।
या मंगल प्रसंगी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. यानंतर सन्माननीय किशोरला विनंती करतो. आणि आता आपण जे सजवलेले बैल आहेत पाहूया आणि कोणाला बक्षीस मिळते ते सुद्धा आपल्याला जे परीक्षक आहेत त्यांच्याद्वारे कळेल. सजवलेले बैल पाहू शकता. मध्येच बैल सकाळी प्रकारे बैल सजवलेले आहेत. एक एक बैल सजवलेले सन्माननीय गायधने साहेब प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ असे शेतकरी बीडी न्यूज आलेले आहे. यानंतर सन्माननीय विनंती करतो यावर्षी संख्या कमी आहे बैलांची, परंतु हे हळूहळू वाढेल आणि या पोळ्याला पुढच्या वर्षी बैलांची संख्या जास्त असू शकते. तर इथे बघू शकता कशा प्रकारे सजवलेले आहेत बैल.
ओरिजिनल आहेत का? ओरिजिनल आहेत ते डेकोरेट नाही आहे, डेकोरेट तो आहे मागे ओरिजिनल शिंग इधर देखो अशा प्रकारे बैलपोळ्याला लोकांनी गर्दी केलेली आहे आणि हा कार्यक्रम धूमधडाक्यात बैलपोळ्याचा सण धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो. तर उद्या छोट्या मुलांच्या नंदी बैलपोळा आहे गणेशपूरच्या ग्रामपंचायत मैदानावर. उद्या आम्ही तुम्हाला जो नंदी बैल पोळा आहे तर याचे सुद्धा उद्या आम्ही आमच्या चॅनलवर कशा प्रकारे छोटा बैल पोळा भरतो नंदी बैल पोळा हे आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवू. तर हे पाहण्याकरिता न्यूज हिंदी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन जरूर दाबा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळू शकेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. DDU न्यूज भंडारा डिस्ट्रिक्ट स्पेशल, हमारे चैनल को लाइक कीजिए और सब्सक्राइब कीजिए.